धम्म हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, दुसऱ्यांना टकवण्यासाठी, दुसऱ्यांना फसविण्यासाठी नका धारण करू, तर धम्म हा आपल्या 3.5 हाताच्या कायेमध्ये संवेदनेच्या रूपाने, साक्षी भावाने अनित्यबोध जागृत करून समतेमध्ये राहून त्याला जाणा, हा सिद्धांत सुविचार सद्धम्म ज्या सुगताने शिकविला ते शास्ता तथागत भगवान बुद्धाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांचा सद्धम्म हा साऱ्या दुःखातून मुक्त होण्यासाठी सहायकारी होतो, त्या भगवंताच्या सद्धम्माला, त्या सद्धम्माचा अंगीकार करून दुःखमुक्त झालेला, होत असलेला, पुढे भविष्यात होणारा तथागतांचा आर्य श्रावक संघ म्हणजे भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्या रत्नामुळे आपणा सर्वांना सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नाचा लाभ झाला, हे सुखाचे दिवस आले, आपल्यावर सगळे विघ्न टळाले, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांच्यामुळे आपणास प्राप्त झाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे खऱ्या अर्थाने सुख करता आणि दुःख हरता आहे असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. पवित्र अशा या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहार, वाचनालय विहार या पवित्र अमरावती नगर, या नगराचं नाव बाप्पानगर, तर या पवित्र अशा विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, आज आपल्या सर्वांसाठी सद्धम्माचं श्रवण करण्याची ही संधी आमच्या श्रद्धावान उपासिका ताई मीना वर्ते, त्याचबरोबर ताई मेश्राम, सुरेखा मेश्राम आणि त्याचबरोबर आमच्या ताई वाकोडे, ह्या दोघी तिघींनी खूप आग्रह धरला की भंतेजी तुम्ही ज्या कामानिमित्त आलात तर तुमच्याकडे थोडासा वेळ आहे, तर निश्चित विहारामध्ये वेळ द्या आणि उपदेश करा. जी गोष्ट मला सर्वात जास्त आवडते तिची मागणी केल्यानंतर मला प्रवचन द्यायला खूप आवडतं. तुम्ही जर रात्रभर बसले तर मी रात्रभर सांगू शकतो. मला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर ते मला प्रवचन देणं सर्वात जास्त आवडतं. माझे आतापर्यंत 5 ऑपरेशन झाले आणि खूप खतरनाक ऑपरेशन झाले. एका ऑपरेशनमध्ये तर माझं पोट 70% आहेत, मला 70% म्हणजे एवढं पोट फाडलं. पण मी कोणत्याच ऑपरेशनमध्ये थोडा सुकलो नाही आणि ऑपरेशनसारखं कधी वागलो बी नाही. मला बरेच जण म्हणतात बंदेजी तुम्ही गोळ्या वेळेवर घ्या. मी म्हटलं मला वेळेवर प्रवचन द्यायला सांगा, मला त्याच गोळ्या आहेत. मी लवकरात लवकर नीट तेव्हा होतो जर मला कोणीतरी प्रवचन ऐकायला पाहिजे. जर मला प्रवचन कोणी ऐकायला नसलं तर मी ट्रेनमध्ये जे माझ्या बाजूला बसतो त्याला सांगत राहतो. मी ट्रेनमध्ये सोडत नाही. म्हणजे दिवसभर मला कोणी ऐकायला पाहिजे. दिवसभरामध्ये 2-3 तरी प्रवचन दिले म्हणजे मी बरोबर तंदुरुस्त राहतो. सर्वात मोठी मेडिसिन ही माझ्यासाठी बुद्धाचं वचन आहे. त्यामुळं काल आमच्या श्रद्धावान उपासिकाला माहीत आहे, मी सकाळी 4-4:30ला तिथून निघालो औरंगाबादला. स्वतः गाडी चालवत वर्ध्याला 6 घंट्यात मी वर्ध्याला पोहोचलो. तिथं 2 घंटे परित्राण पाठ केला, 1 घंटा प्रवचन दिलं. आंबोड्याला आलो, तिथं सामनेराला प्रवचन दिलं. तिथून 1.5 घंटा 2 घंटे गाडी चालवत आमच्या त्या कळमगाव मीनाताईचं माहेर तिथं गेलो. तिथं 1.5 घंटा प्रवचन दिलं. तिथून पुन्हा रात्री 10ला चांदूर रेल्वेला आलो. तिथं 1.5 घंटा प्रवचन दिलं. एका माऊलीच्या घरी तिथं जाऊन थोडासा सूत्रपाठ केला. रात्री 1 वाजता ह्या दोघी जणी इथं आणून घातलं. 2 वाजता त्या उपासिकेच्या घरी गेलो. आज पण माझे जे छोटे मोठे काम होते ते केले. आज पण इथं गेल्यानंतर आणखी एका खेड्या गावात जायचं आहे. त्यामुळं तुम्हाला आज मी फक्त 45 मिनिटापर्यंत एक छोटासा उपदेश देणार. म्हणजे आता अर्धा घंटा देईल, आता थोडासा वेळ कमी झाल्यामुळं. तर अर्धा घंटापर्यंत तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका की जेणेकरून तुम्हाला खूप मोठा धर्माचा लाभ होऊ शकतो. उपासक उपासिकांनो, मी जी अगोदर जी गाथा म्हटली
ती गाथा यासाठी म्हटली की भगवंताचा धम्म हा उच्चस्थानी असला पाहिजे आणि तो सदोदित एक नंबरवरच असला पाहिजे. भगवंताच्या धम्माचा सन्मान स्वतः बुद्धाने केला. जेव्हा भगवान बुद्धाला विचारलं की तुम्ही जे हे काही प्रवचन देता, उपदेश करता, तर तुमचे गुरु कोण? तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले, जेव्हा मला बुद्धत्व प्राप्त झालं, पिंपळाच्या झाडाखाली 3 प्रहरामध्ये उभे अनुसूतीचं ज्ञान प्राप्त झालं, त्याचबरोबर प्रतीत समुत्पाद सिद्धांत प्राप्त झाला, त्याचबरोबर कार्यकारण भाव प्राप्त झाला. सोप्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर त्यांना त्यांच्या मोजता येणार नाही एवढे पुनर्जन्म दिसले. हे पहिलं ज्ञान. दुसऱ्यांदा जेवढे 31 लोकांमध्ये प्राणी आहेत, 4 दुर्गतीचे, 1 प्रेतलोक, 1 मनुष्यलोक, 6 21 देवलोक, 21 आणि 6 27 4 ब्रह्मलोक. तर ह्या 31 लोकांमध्ये जेवढे प्राणी आहेत, हे प्राणी त्या त्या भावात कोणत्या कारणाने गेले ते कारण कळलं. जे दुःखात गेले ते दुःखाचं कारण कळलं, जे सुखाकडे गेले त्या सुखाचं कारण कळलं. हे दुसऱ्या प्रहारामध्ये त्यांना कळलं, म्हणजे तिसऱ्या प्रहारामध्ये कळलं. दुसऱ्या प्रहारामध्ये जेवढे 31 लोकांमध्ये प्राणी आहेत, जे बिना पायाचे आहेत, जे 2 पायाचे आहेत, जे 4 पायाचे आहेत आणि जे बहुपायाचे आहेत, बस 4च सत्व आहेत. त्या सगळ्या सत्वांचे सुद्धा मोजता येणार नाही एवढे सगळे पुनर्जन्म दिसले. सगळ्यांचे दिसले, एकसाथ दिसले. या 3ला मिळून बुद्धत्व प्राप्त झाला असं म्हणतात. हे 3 मिळून बुद्धत्व आहे. म्हणजे नेमकं बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे काय झालं हे त्याचं कारण आहे. तर मी नेमका श्रामणेर झालो होतो 25 वर्ष अगोदर. 25 वर्ष अगोदर जेव्हा मी नेमका श्रामणेर झालो होतो, तेव्हा मला एका खेड्या गावामध्ये एका म्हाताऱ्या बाबानं प्रश्न विचारला होता. मला म्हणे, भंतेजी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. म्हणे, तुम्हाला भंतेजी होऊन किती दिवस झाले? मी म्हटलं 8. आणि खरंच मला 8च दिवस झाले होते. मग आता 8 दिवस झाल्यावर 8 सांगणं काय गुन्हा आहे? आता 8 दिवस झाले, आता खरं बोलणं काय गुन्हा आहे? मी त्या बाबांनी मला विचारलं की तुम्हाला भंतीजी होऊन किती दिवस झाले? मी म्हटलं 8. ते म्हणे बस. मग पाहता आता हे काय गुन्हा आहे? आता 8 झाले तर 8च होतील ना. आता आज दीक्षा घेतली, आज जर कोणी विचारलं तर सांगावं लागेल की आजच घेतली. तर ते म्हणजे बस 8च दिवस. मग त्यांना असं वाटलं की हा 8 दिवसाचा श्रामणेर याला काय येईल. तर भगवान बुद्ध नेहमी सांगतात की सापाच्या पिलाला कधी छोटं समजू नये. मोठा नाग डसला आणि लहान डसला तरी माणूस मरतेच. समजलं का? तो साप लहान असो का मोठा असो. म्हणून अग्नीला कधी छोटं नाही समजलं पाहिजे. ती मोठी अग्नी असो का एक माचीस काडी असो, ती सगळ्या गावाला जाळू शकते. त्यामुळे अग्नीला कधी लहान समजू नये, सापाला कधी छोटं समजू नये, पाण्याला कधी हलक्यात घेऊ नये. क्षत्रियाचा कुमार, क्षत्रिय राजकुमार, तो लहान जरी असला तर त्याला कमी समजू नये. का? कारण त्याला लहानपणापासूनच तलवारबाजीन काय काय शिकवलेले. दिसायला जर तो झांगू म्यांगू दिसला तर तो काय 5-50 लोकांना मारा काय सांगतात नाही. त्यामुळे क्षत्रियाच्या राजकुमाराला कमी समजू नये. आणि तसं बुद्ध काय म्हणतात की माझा पुत्र भिक्षू चिवरात, तो लहान जरी असला तरी त्याला कधी कमी समजू नये. कारण तो काय पारमिता घेऊन आलाय आणि तो काय घेऊन आला हे सांगता येत नाही. पण त्या बाबांनी मला प्रश्न विचारला आणि मी सांगितले की मला 7-8 दिवस झाले. म्हणे तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू का? म्हटलं विचारा. मी त्याला अगोदर सांगितलं, बाबा प्रश्नाचं उत्तर जर मला आलं तर मी सांगेन, नाही आलं तर मी मोठ्या भंतीजीला विचारेन. आणि मोठ्या भंतीजीने बी नाही सांगितलं तर 2-4 ग्रंथात कुठंतरी वाचेन. आणि 2-4 ग्रंथात वाचून बी मला नाही सापडलं, कोण्या भंतीजीने नाही सांगितलं, तर प्रश्न तुमचा आहे, तुम्ही धुंडत बसा. मी काय करू त्याला? हाय करे आता खरं आहे करे. आता एक प्रयत्न करणं आपलं काम आहे. एक तर मला आला तर सांगेन, नाही तर विचारेन कोण्या मोठ्या भंतीजीला, नाही तर बघन कुठं. इतकं करून नाही झालं तर शेवटी तुमचं काम आहे, तुम्ही शोधत बसा. तर ते बाबा म्हणे जरा कलाकारच भंतीजी दिसतो म्हणजे. 8 दिवस झाले होते. बर, प्रश्न काय विचारला? प्रश्न मला विचारला म्हणे, भंतेजी बाबासाहेबाच्या मामाचं नाव काय? आता मला खरंच माहित नव्हतं. आता नव्हतं माहित. मला म्हणे बाबासाहेबाच्या मामाचं नाव काय सांगा म्हणे. मी म्हणलं बाबा मला नाही माहित. तर म्हणे मग तुम्ही भंतीचीच नाही म्हणे. आता हायकडे अवघडच. आता भंतीजी नाही म्हणल्याबरोबर मी काय केलं, असं हात लावून पाहिला तर म्हणणार मुंडन तर आहे. भंतीजी असण्याचे 2 लक्षण आहेत. कोणते? मुंडन, चिवर. 2च आहेत का नाही?
आत तो दयाळू आहे का, मयाळू आहे का, कनवाळू आहे का, लोभी आहे का, ईर्षाळू आहे का, तृष्णवान आहे का, रागीत आहे का, क्रोधी, हे नंतर व्यवहारात कळत. हे कधी हे नंतर कळतंय. पण पहिल्यांदा तुम्ही आत दयाळू आहे मगच त्या भंतीजीला भोजन देऊ असं काही विचार करता का? तुम्ही कोणत्या गोष्टी पाहता? दोन, मुंडन, चिवर, बस या दोनच गोष्टी पाहून त्यांना फुल देता, मेणबत्ती आपल्या भोजन आधी देता, चिवर आधी देता, दवा देता. ह्या दोन गोष्टींना भिक्षू दिसतो. ते बाबा डायरेक्टच म्हणे तुम्ही भंतीचीच नाही. मग मी मुंडणाला हात लावून पाहिला तर म्हणलं हाय मुंडण आहे. मला वाटलं का बा काय सांगावं महाराजासारखे. पाहिलं तर म्हणलं हाय गड्या. दुसरं पुन्हा चिवर पाहिलं तर चिवर आहे. म्हटलं ह्या दोन गोष्टींना भिक्षू असतो आणि दोन्ही गोष्टी आपल्या जवळ आहेत आणि बाबा म्हणतात भंतीचीच नाही. तर म्हटलं बाबा मी तर भंतेजी झालो, 8 दिवस झाले भंतेजी आहे, पण मला बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहित नाही. बाबासाहेबाच्या मामाचं नाव माहित नसणं आणि भंतीजी नसणं याचा काय संबंध आहे म्हटलं. बर समजा आता तोच भिक्षू जर समजा श्रीलंकेहून आला आणि त्या श्रीलंकेच्या भंतीजीला विचारलं बाबासाहेबाच्या मामाचं नाव काय, नाही आलं तर मग ती भंतीजी आहे की नाही? ठीक आहे, आपण भारतातले आहोत, आपल्याला असणं गरजेचं आहे, चांगली गोष्ट आहे हा. पण एखादं तुम्हाला बाबासाहेबाचं मामाचं नाव माहित नाही म्हणजे तुम्ही भंतीजीच नाही असं त्या बाबांनी मला म्हणून टाकलं. मी म्हटलं ठीक आहे बाबा, नाही तर नाही, आहे तर आहे. पण मी मिलिंद प्रश्न वाचला होता. मग मी म्हटलं बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? म्हणे विचारा. मग मी म्हटलं बाबा तुम्हाला मुलं किती आहेत? म्हणे 5. बरं म्हणलं लग्न कितीचे झाले? म्हणे 2घांचे. मग मला एक सांगा म्हटलं, तुमचा मोठ्या मुलाच्या बायकोच्या आत्याच्या भावाचं नाव सांगा. तर ते बाबा म्हणे मला नाही माहित. मी म्हणलं मग तुम्हाला मुलगाच नाही? हाय मग त्याला बायकोच नाही. हाय तिला आत्या नाही. म्हणजे हाय तिला भाऊ नाही. म्हणजे हाय मग नाव सांगा म्हणलं. मग ते म्हणे त्या आत्याचं काय घेणं देणं आहे? म्हणलं तसं मग बाबासाहेबाच्या मामाचे काय घेणं देणं सध्या? आम्हाला मीरा आत्या माहित आहे, आमची रमा माय माहित आहे, आमचे रामजी बाबा माहित आहे, आमची भीमाई माहित आहे, बाबासाहेबाच्या कुत्र्याचं नाव माहित आहे, बाबासाहेब संविधान माहित आहे, बाबासाहेबांनी जे कॉलेजमध्ये PS माहित. तर ठीक आहे ना, माहित होईल ना काही दिवसानं. तर आजच ते माहीत झालं पाहिजे तरच तुम्ही भंतीजी आहे. मग ते बाबा बिले हसले आणि नंतर मग मला नेहमी त्याच्या गावात बोलू लागले आणि मग नंतर म्हणाले मग खूप चांगले बनले. तर कधी अनेक लोकांना कधी खोडसाळवाने असा काही प्रश्न विचारतात की जेणेकरून त्याचं काय उत्तर द्यावं. मी असं एकदा प्रवचन झाल्यानंतर म्हटलं कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा. एक पोरगं उभं राहिलं, कागद काढला आणि कागदावर वाचून प्रश्न विचारू लागलो. मी म्हटलं थांब त्याच्या खाली उत्तर आहे का? तर म्हणे आहे. मग कशाला विचारतो म्हणलं, उत्तर येतं. आता प्रश्न कधी विचाराव? जर प्रश्न पडला तर विचाराव, आहे का नाही? आता प्रश्न जर पडलाच नाही आणि त्याच्या खाली उत्तर आहे म्हणजे काय परीक्षा घेता? म्हणजे मी काय MPSC UPSC चे काय उत्तर देऊ का काय? म्हणून अनेक लोकांना हे साधं कळलं पाहिजे की प्रश्न तो विचारावा की जो प्रश्न आचरण करताना, धारण करताना, वाचन करताना, शिकताना तथागताचा धम्म जर कळत न कळत आपल्याला कुठंतरी एखादा सिद्धांत, एखादं सूत्र, एखादी गाथा, ध्यान, पहिलं दुसरं चौथं आठवं, प्रतिते समुत्पाद सिद्धांत, 4 आर्य सत्य, सदत बोधिपाक्षीय धर्म, कुठं ना कुठं या 84,000 वचनापैकी एखादं वचन जर तुम्ही अडकलात तर निश्चित स्वरूपात तुम्ही संघालाच विचारावं, भिक्षूंनाच विचारावं. हे मात्र खरं आहे. होऊ शकतंय परिपूर्ण 84,000 गाथा एखादा भिक्षू नाही सांगू शकला तर तो तुम्हाला गॅरंटी देईल की जे भंतेजी जाणतात निश्चित मी त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचा प्रश्न मी त्यांना विचारेन. तोपर्यंत तुम्ही वेट करा आणि ते संघ सांगू शकतील. कारण तथागतांचा हा सद्धम्म केवळ आणि केवळ त्याचं उत्तर देण्याचा परिपूर्ण अधिकार ज्ञानानं, प्रज्ञेनं तथागताच्या संघाचाच आहे. संघ सांगू शकतो कारण ते अनुभूतीनं सांगू शकतात. 4 आर्य सत्य सगळ्यांनी पाठ केलेत. दुःखाचं कारण, निवारण्याचा मार्ग. मग झाले का अरहंत आपण? 4 आर्य सत्याने डायरेक्ट माणूस अरहंत होते. 4 आर्य सत्याने माणूस अरहंत होते, पाठ केल्याने नाही तर त्याला अनुभूतीच्या बळावर उतरवल्यानंतर. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, मी सुरुवातीलाच एक गाथा म्हटली, तुमच्याकडून म्हणून घेतली. कोणती? ती म्हणते वेळ द्या आणि आम्हाला उपदेश करा अशी आम्ही विनंती करतो. बिना विनंतीचा उपदेश करू नये, बिना विनंतीचं पंचशील देऊ नये. पंचशीलाची आजपर्यंत ऐकलं कधी कोणा भंतीजीने? आले म्हटले नमो तसं सुरू करा? नाही. काय म्हणतात? याचना करा. काय कारण आहे? तो भंतीजीचा सन्मान नाही आहे. तुम्ही आम्हाला विनंती करा तरच आम्ही सांगू, हा आमचा सन्मान नाही. कोणाचा सन्मान आहे?
तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की हे कोणाचा सन्मान आहे. भगवंताच्या काळामध्ये एक राणी होती. त्या राणीकडे खुज्जुत्तरा नावाची एक दासी होती. नित्यनियमाने त्या खुज्जुत्तरेला बाजारामध्ये जाऊन फुलं आणण्याची ड्युटी होती. राणी नाना प्रकारचे फुलं कधी आपल्या केसामध्ये गजऱ्याची माळ आधी म्हणा किंवा मेकअप डेकोरेशन आधी म्हणा ती करायची. महाराणीकडे फुलाची काही कमी नसायची, पण ते सगळं काम ती त्या दासीला सांगायची. त्या काळामध्ये ती खुज्जुत्तरेला 16 आणे द्यायची. कारशापण चांदी सोन्याचे नाणे होते. ती खुज्जुत्तरा दासी काय करायची, 8 आणे चोरून ठेवायची आणि 8च आण्याची फुलं आणायची. 8 कारशापणचे आणायची आणि 8 कारशापण चोरून ठेवायची. 1-2 दिवस नाही, तर ही गोष्ट लगातार 2-4-5 वर्षापासून सुरू होती आणि ती गोष्ट कधीच राणीच्या लक्षात येणार नव्हती. कारण राणी बाजारामध्ये काय भाव सुरू आहे आणि काय नाही त्या छोट्या छोट्या गोष्टीवर काही चौकशी करणार नव्हती. राणीला त्या गोष्टीशी काही घेणं घेणं पण नव्हतं की ती कितीची आणती आणि किती ठेवते. फक्त राणीला तेवढे फुलं येतात तेवढं तिला माहित होतं. एक दिवस काय झालं, खुज्जुत्तरा ज्या रस्त्याने जात होती त्या रस्त्यावर जगाचे कल्याण मित्र महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन सुरू होतं आणि सगळे लोक शांतपणे बसले होते. ती जात असताना ती बघू लागली की एवढी शांतता कशाची आहे. शास्ता भगवंतांचा उपदेश ऐकताना लोक खाकरत पण नव्हते. कारण मी खोकल्यानंतर बाजूवाल्यांचा जर एक शब्द बुद्धाचा ऐकण्यापासून जर टळला तर मला अकुशल होईल, म्हणून लोक खोकलताना सुद्धा सावधानता बाळगत होते. एकदम इतकं शांतता होती, तिला पुढे जावं वाटलं नाही. ती पाठीमागं बसली आणि भगवंतांनी परचित्त ज्ञानानं पाहिलं की आज हिलाच लाभ होणार आहे, म्हणून तिला उद्देशून भगवंतांनी उपदेश देणं सुरू केला. तेव्हा भगवंत सांगताना पंचशिलाचे फायदे पालन केल्यानंतर काय होतात ते सांगत होते आणि पंचशील तोडल्यानंतर त्याचे काय तोटे होतात जर पंचशील तोडलं तर ते सांगत होते. भगवान तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणत होते की आपण जर आपली हत्या होऊ नये, आपला हात किंवा पाय किंवा डोकं किंवा कधी चमडी काढणं, उकळत्या कढईत टाकणं, आपल्याला चंदामेंदा करणं किंवा आपल्याला छोट्या छोट्या खेम्या टाईप मारून टाकणं, अशा प्रकारे कोणाला जर विचारलं की तुला असा मृत्यू पाहिजे का, तर ते म्हणाल की नाही. मग भगवान म्हणतात की जर तुम्हाला असं नकोय तर तुम्ही असं दुसऱ्या प्राण्याचं करू नका. जर तुम्हाला असा मृत्यू नको आहे, पाण्यात डुबून नको आहे, चक्रीवादळात नको आहे, साप चावून नको आहे, करंट लागून नको आहे, भूकंपात नको आहे, त्यानंतर निळं पिवळं पडून गोळ्या लागून नको आहे, एखाद्या ट्रक खाली गाडी खाली चंदामेंदा होऊन नको आहे, किंवा मान कापली किंवा एक हात तोडला ते सगळं कातडं इथं सोलत आणलं, किंवा पाय तोडला ते कातडं कमरापर्यंत आणलं, किंवा चंदामेंदा केलं किंवा भुगाभुगी केलं, असं कुठला जर तुम्हाला मृत्यू नको तर तुम्ही करू नका कोणासोबत. असं का, केव्हा ना केव्हा तरी जर ते कर्म केलं तर कमी अधिक वेळेनं योग्य वेळ आल्यानंतर त्याचा विपाक होतो. विपाक म्हणजे केलेल्या कर्माचं फळ येणं, त्याला विपाका म्हणतात. आणि ते मला पिंपळाच्या झाडाखाली बुद्धत्वात दिसलं, म्हणून बुद्ध सांगताना म्हणायचे की मी करुणेनं सांगत आहे तुमच्या भल्यासाठी की तुम्ही पानाती पाता वेरमणी सिक्कापदं समाधियामी या तत्वाला धारण करा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये प्राण्याची हत्या करू नका, याला म्हणतात वारितशील. वारितशील म्हणजे वर्ज, म्हणजे हे करू नका. आणि त्याच्या बरोबरच सांगत होते की जर तुम्हाला असं वाटतंय की सगळ्या प्राण्यांनी, हिंस्र प्राण्यांनी सुद्धा जर तुमच्या सहवासात आल्यानंतर तुमचा घातपात करू नये, उलट तुमची सेवा करावी, जसं नालागिरीनं तथागताच्या चरणावर वंदन केलं, त्यांना मारलं नाही कारण त्यांच्या त्या पारमिता होत्या, तसं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काय करा, प्राण्यांचं लालन पालन करा, त्यांची सेवा शुश्रूषा करा. हे झालं चारितशील. बघा, पहिलं काय, हत्या करू नका. मग काय करा, प्राण्यांचं लालन पालन करा. 2 शील, चारित वारित. वारित म्हणजे वर्ज करणे. जे नित्य नियमन आपण घेतो ते कोणतं घेतो, वारित घेतो. वारित घेतो तुम्ही, तर वारित बरोबर तुम्ही चारितशील पण घेणं सुरू करावे. ह्यात तुम्ही काय करायचं, पंचशील म्हटलं ना
तर सामूहिक म्हणायचं आणि पंचशील म्हणता म्हणता ते झालं की लगेच दुसरं पण म्हणायचं. कोणतं? मी प्राण्याची हत्या करणार नाही, तर म्हणायचं मी प्राण्याचं लालन पालन करीन, त्यांची सेवा शुश्रूषा करीन. दुसरं काय? आदिन दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही, तर मग मी दान धर्म करील. तिसरं काय? कामेसु मिच्छाचारा वेरमणी, म्हणजे व्यभिचार करणार नाही, तर मग काय करायचं? लगेच माहिती मी ब्रह्मचर्याचं पालन करील. अब्रह्मचर्या वेरमणी शिकावं आहे का नाही? इकडे काय? मुसावादा वेरमणी, खोटं बोलणार नाही, चुगली चाडी करणार नाही, कटुवचन बोलणार नाही, निंदा नालस्तीचं बोलणार नाही, तर मग त्याच्या विरुद्ध काय? खोटं बोलणार नाही तर खरं बोलीन. निंदा नालस्ती नाही तर मग जोडायचं बोलीन, प्रेमाचं बोलीन, आपुलकीचं बोलीन आणि अर्थाचं बोलीन. असं. त्यानंतर मग सुरा मेरय मज्ज, नशापतन करणार नाही, तशा ठिकाणी बी जाणार नाही. पमाद ठाणा, पमाद ठाणा म्हणजे जिथं प्रज्ञा राहत नाही अशा ठिकाणी ठाणा, जसं पोलीस ठाणा, बस ठाणा, रेल्वे ठाणा आहे का नाही, जहाज ठाणा, तसं हे पमाद ठाणा म्हणजे जिथं प्रज्ञा राहत नाही. लक्षात? त्या ठिकाणी पण जाणार नाही. पमाद ठाणा वेरमणी शिक्कापदं समाधी यावी. तर त्या आता मी नशापतन करणार नाही, तर मग काय कर? दारू पिणार नाही. त्याच्या विरुद्ध काय? मग एका जणाला मी विचारलं, एक जण उठलं म्हणजे पण तिची दारू पिणार नाही तर मग दूध पिऊ. अरे पहा आता जिथं दूधच भेटलं ते काय काय आता हे दारू पिणार दूध पिऊ. आता एखाद्या दूध चालत नसेल तर मग काय काही म्हटलं त्याच्या विरुद्ध ते काय ते आहे का? दारू पिणारे मग पाणी पिऊ, तसं नाही म्हटलं. दारू पिल्यानंतर आपल्या सगळ्या इंद्रियांचा ताबा निघून जातो. आपले डोळे आपल्या ताब्यात राहत नाही, आपलं कान तोंड ताब्यात राहत नाही, हातपाय ताब्यात राहत नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण सजग राहत नाही, होशमध्ये राहत नाही. तर मग इकडे काय करावं लागेल? मी होशमध्ये राहीन, म्हणजे एक सत्तीपठ्ठाणाचा अभ्यास करेन. मी चालत आहे तर चालत आहे, बसत आहे तर बसत आहे, खात आहे तर खात आहे, मी पाहत आहे तर पाहत आहे, निद्रा घेत आहेत निद्रा, हर काम करताना सावधानपणे करीन, हा त्याचा अर्थ आहे. पंचशील असं. मग भगवंतांनी त्याचे तोटे पण सांगितले. तोटे सांगता 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 भगवंतांनी सांगितले की चोरीचे काय तोटे आहेत, की चोरी करणारा व्यक्ती दुर्गतीला जातो. पण यदा कदाचित तो दुर्गतीतून सुटला आणि मनुष्य लोकात आला तर तो माणूस किती व्यापार टाको, व्यवसाय टाको, काही टाको, त्याला नफा मिळत नाही, त्याला तोटाच मिळत जातो. नसता मनुष्य लोकात आला तर पहिला तो निर्धन घरी जन्माला येतो, कुठल्या तरी बस स्टँडवर जन्माला येतो, रेल्वे स्टेशनवर जन्माला येतो. लक्षात? जे की ह्या डब्यात माय, दुसऱ्या डब्यात बाप, तिसऱ्या डब्यात इहीन, एक्सप्रेसमध्ये इवाई, अंजाबाई रेल्वे स्टेशनवर, आणि सगळे तेच साहेब साहेब साहेब. नाहीच मागितलं की किव लगेच शेंबड्या मेंबड्या लेकराकडे साहेब साहेब. असं बरेच लोक म्हणतात पुढं हो पुढं हो पुढं हो. माझं असं म्हणणं आहे की भिकाऱ्याला कधी पुढं हो म्हणू नये. द्यायचं तर द्यावं, नाही तर मुकच बसावं. पुढं हो म्हणू नये. का? कारण एखादी भिकारी जर म्हणला साहेब तुम्हाला देव वाटलं तर द्या, मला मागं जायचंय, बरं का, पुढं हो कशाला म्हणा. तर भिकाऱ्याला देणं किंवा कोणाला देणं हा आपल्यातला काय दया आणि श्रद्धा वाढण्याचा भाग आहे. ज्याच्यामध्ये दया आणि श्रद्धा वाढते त्या व्यक्तीचं खूप मंगल होतं. म्हणून बुद्धाने सांगितलं की जे लोक चोरी करतात ते यदा कदाचित जर मनुष्य लोकात आले तर निर्धन म्हणून जन्माला येतात, आणि त्यांनी किती प्रयत्न केले तर जास्तीत जास्त त्यांना नफा मिळत नाही, तोट्यातच त्यांचा वाप व्यस्त होतो. त्याला इलाज काय आहे? मग त्यांनी वारंवार कुठल्या तरी विहाराला, विपश्यना सेंटरला, कुठं ना कुठं तरी दया आणि श्रद्धेचं दान देत जावं. मग होऊ शकतं कदाचित 1 वर्ष 2 वर्षामध्ये त्याला पुन्हा त्याच्या कर्माचं फळ मिळू शकतं. आणि ते तिनं ऐकलं. कोण ऐकलं? खुजुतरानं ऐकलं. खुजुतरानं ऐकल्या बरोबर खुजुतरा म्हणे अरे बापरे, 5 वर्षापासून मी फुलं चोरून ठेवते आणि 8 आणे चोरून ठेवते, आता मला कितीकच भावामध्ये मला अशा ठिकाणी उत्पन्न व्हावं लागणार आहे की जिथं मला निर्धन उत्पन्न व्हावं लागणार आहे, आकिंचन उत्पन्न व्हावं लागणार आहे. म्हणून तिनं ठरवलं, पाठीमागं बसल्या बसल्या ठरवलं की आज काही झालं चालतंय, आज मात्र 8 रुपये चोरायचे नाही, आज पूर्ण 16 आण्याचे पैसे तिथं फुलावाल्याला द्यायचे आणि फुलं घेऊन जायचे. उठली, तिथूनच वंदन केलं आणि गेली, आणि त्या दिवशी तिनं 16 आण्याचे फुलं घेतले. दुप्पट आले, साहजिकच आहे. 8 दुप्पट आले, जास्त आले. आणि जसही ती घरी घेऊन गेली तर घरी घेऊन गेल्याबरोबर राणीनं पाहिलं तर फुलं दुप्पट होते. तर राणीनं पहिला प्रश्न विचारला, खुजुत्तरे आज फुलाचा भाव कमी आहे का? तर हिनं 4थं बिसील ऐकलं होतं, मुसा वादा वेरमणी, खोटं बोलायचं नाही ते पण ऐकलं होतं, त्याचा परिणाम बी ऐकला होता. तर ती म्हणाली नाही मालकीन, बाजारामध्ये फुलाचा भाव काही कमी नाही आहे, भाव तोच आहे. मग फुलवाला ओळखीचा होता का? जास्त फुलं दिले तर नाही म्हणे मालकीन,
फुलवाला पण ओळखीचा नव्हता. मग मला एक सांग म्हणे की रोजच्या पेक्षा दुप्पट फुलं येण्याचं कारण काय? एक तर भाव कमी नाही, फुलवाला ओळखीचा नाही, मग फुलं जास्त येण्याचं कारण काय? तर हळूच हात जोडले म्हणजे मालकीन जे काय ते खरं सांगून टाकते, दंड द्यायचा तर दंड द्या, माफ करायचं तर माफ करा. 5-6 वर्षापासून तुमचे मी रोज 8 कारशा पण चोरून ठेवते आणि 8च आण्याचे पैसे आणते. आज तसं केलं नाही, आज 16 आण्याचे आणले म्हणून जास्त आले. असं सांगितल्याबरोबर राणी हुशार होती. आणि राण्या हुशारच असतात बरं, बिना हुशारीच्या राणी नाही होते. राणी हुशारच असतं खरं. महाराणी राजे राजे याला माणूस सोडून राजा होतो. राजा होण्यासाठी सगळं त्या कलामध्ये पारंगत पाहिजे ना. तर महाराणी हुशार होती. तिनं तुरंत त्या खुज्जूतराला विचारलं, म्हणे मला एक सांग की तू 4-5 वर्षापासून माझे 8 कारशा पण चोरून ठेवते आणि 8च कारशा पण फुलं आणते, पण असं आज काय घडलं की तू आज चोरी नाही केली? आज तुझ्या जीवनात असं काय घडलं की तू आज चोरी नाही केली? आणि त्यातल्या त्यात खरं सांगितलं, असं काय घडलं की तू आज चोरी केली नाही, आज पूर्ण फुलं आणले आणि मी विचारल्यानंतर खोटं न बोलता खरं सांगितलं, असं काय घडलं? मग ती म्हणाली, मालकीन ती गोष्ट फार विशेष आहे म्हणे, ती एवढी चांगली गोष्ट आहे म्हणे, ते जर तुम्हाला सांगू का म्हणे, कारण आज मी तथागत भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकलं आणि भगवंताचं प्रवचन ऐकल्यामुळं मी आता ठरवलं की इथून पुढं मरेपर्यंत आता पंचशील तोडायचं नाही, चोरी करायची नाही, म्हणून मी आज मात्र फुलं पूर्ण 16 आण्याचे आणले, 16 कारशा पंच आणले. असं म्हणल्याबरोबर ती राणी तिला म्हणाली, असं काय सांगितलं तथागत भगवान बुद्धाने, असं काय सांगितलं भगवंताने की तू 5 वर्षाचा तुझा चोरीचा स्वभाव एक चुटकी दिशी सोडून दिला? असं काय सांगितलं तू मला सांग म्हणे. तेव्हा खुज्जूतरा दासी काय म्हणते, मालकीन ते वचन एवढं श्रेष्ठ आहे, ते वचन एवढं श्रेष्ठ आहे, तुम्हाला जर बुद्धाचं वचन ऐकायचं असेल तर ते ऐकण्यासाठी मात्र मग एक आट आहे, तुम्हाला मला नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्याने आंघोळ घालावं लागेल. तुम्हाला जर ते वचन ऐकायचं असेल तर तुम्हाला मला नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्याने आंघोळ घालावं लागेल आणि मला तुमच्यापेक्षा 16 पट महागडे कपडे रेशमाचे द्यावा लागतील. ऐका काय म्हटली, तुम्हाला ते बुद्धाचं वचन जर ऐकायचं असेल तर मला तुम्हाला आंघोळ घालावं लागेल नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्यांनी आणि तुमच्यापेक्षा 16 पट महागडे रेशमाचे कपडे मला द्यावे लागतील आणि माझ्यासाठी उंच आसन, जे सजवलेलं हिऱ्याने सजवलेलं किंवा मौल्यवान वस्तूने सजवलेल्या आसनावर मला बसवावं लागेल आणि तुम्हाला खाली बसावं लागेल. तेव्हा सांगते, नाही तर मी 5 वर्ष चोरी केली त्याचा दंड द्या, मी दंड घ्यायला तयार आहे. राणी विचार करू लागली, हिच्या अटी तर खतरनाकच आहेत, हिच्या अटी अशा आहेत. मग राणीला उत्पन्न झालं, अरे बापरे, असं काय आहे ते वचन की ते वचन ऐकण्यासाठी हिला आंघोळ घालावं लागणार आहे, ते पण सुगंधी द्रव्याने, आणि त्यातले त्यात भारीतले भारी कपडे, माझ्यापेक्षा 16 पट महागडे रेशम कपडे आणि उंच आसनावर बसून मला खाली बसवायचंय. याचा अर्थ ते वचन किती श्रेष्ठ असेल. आणि ती पण म्हणाली, मालकीन मी श्रेष्ठ नाही, ते वचनच एवढं श्रेष्ठ आहे आणि ते जर ऐकायचं असेल तर तुम्हाला सन्मानानं ऐकावं लागेल, मला उंच आसन बसून टाकावं लागेल, मी खाली बसेल आणि तुम्ही वर बसाल, अहंकारानं ऐकसाल आणि ते वचनाचा अपमान होईल. असं नाही, दंड द्यायचा तर द्या, मी चोरी केली, कबूल केले, मला काय दंड द्यायचा तो द्या. राजाला सांगून मला फाशी द्या, राजाला सांगून मला नजर कैदेत ठेवा, जलात टाका, काय जे करायचे ते करा, पण मात्र बुद्धाचं वचन मी मात्र त्याचा सन्मानच करेन, कारण की त्याच्यामुळं माझं मंगल झाले, ते वचन ऐकून माझं कल्याण झाले, ते वचन ऐकून मी मात्र माझं भलं झालंय. म्हणून तुम्हाला जर ते ऐकायचं असेल तर निश्चित स्वरूपात तुम्ही असं करा. राणी खरंच हुशार होती, तिनं विलंब नाही लावला. तिनं तुरंत दाशाला सांगितलं की हिच्या नाना प्रकारच्या द्रव्याची व्यवस्था करा, हिला मी स्वतः आंघोळ घालते. आणि राणीने तिला खरंच सुंदर आंघोळ घातली. राणीनं खरंच 16 पट महागडे भारीतले भारी कपडे तिला शिवले, एक उंच आसनावर बसवलं आणि राणीनं तिला बसून, राणी खाली बसली छोट्या आसनावर आणि राणीने तिचा उपदेश ऐकणं सुरू केला. ती खुज्जूतरा स्टेप बाय स्टेप सांगू लागली. राणी हात जोडून ऐकू लागली. ऐकता 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 त्या राणीच्या डोळ्यात अश्रू आले. राणी म्हणाली, खुज्जूतरे, तुझ्या मुखातून हे वचन एवढं श्रेष्ठ आहे, तुझ्या मुखातून ऐकल्यानंतर मला एवढं चांगलं वाटतंय, प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकून तुझं कसं झालं असेल, तू किती प्रसन्न असतील. एक काम कर म्हणे, आजपासून
तू दास्यत्वातून सुटली, तू आता दासी नाही म्हणे, तू सुटली म्हणे दास्यत्वातून. तू एकच काम करायचं, रोज जाऊन भगवंताचं प्रवचन ऐकून यायचं. कारण आम्ही राण्या घराच्या बाहेर पडू शकत नाही, रोज कुठं कुठे भगवंताचं प्रवचन आम्हाला जाता येत नाही, आम्हाला खूप बंधन आहेत. आमच्यासोबत भले मोठे सेवक बिवक आधी दास दास्या नोकर चाकर अंगरक्षक खूप मोठा लवाजमा असतो. तर तुला मात्र ही संधी आहे, तू रोज भगवान बुद्धाचं प्रवचन जिथं असेल तिथं जाऊन ऐकायचं आणि रोज येऊन मला सांगायचं, तुला एवढंच काम. ते म्हणे मालकीन ठरलं, पण तुम्ही रोज मला सुगंध द्रव्याने आंघोळ घालायची आणि तुम्ही मला रोज 16 पट भारी कपडे घ्यायचे, काल घेतलेले मी घालणार नाही, नवीन उद्या घ्यावं लागतील. पुन्हा घ्या, पुन्हा लक्षात घ्या, ते नाही की तुम्ही एकदा घेतलेले ते नाही, तुम्हाला रोज मला नवीन कपडे घ्यायला लागतील आणि तुम्हाला रोज मला आसन बसवावं लागेल आणि तुम्हाला खाली बसून ऐकावं लागेल. मी त्या गोष्टीत तयार आहे. ती म्हणाली चिंता नको करू, मी रोज तुला सुगंधी द्रव्याने आंघोळ घालीन, मी तुला रोज 16 पट महागडे कपडे घेईन, रोज तुला उंच आसन बसायला टाकीन आणि रोज तू एवढंच काम कर. बिचारी खुज्जूतारा रोज जायची, भगवंताचं वचन ऐकून यायची. ही बिचारी रोज तिने माने तिला आंघोळ आधी करून भारीतले कपडे घ्यायची, ती खालच्या आसनावर बसून ऐकायची. अवघ्या काही दिवसांमध्येच त्या राणीने एक दिवस खुज्जूतारा हात जोडले आणि हात जोडून विनंती केली, खुज्जूतारा माझ्यावर एक उपकार करना म्हणे, कसंही करून भगवंताला माझ्या घरी आमंत्रित करना म्हणे, माझ्या घरी बोलवना. तर ते म्हणे मालकीन मी पहिल्या दिवसापासून वाट पाहू नये की तुम्ही कधी कधी म्हणता उद्याच आणते म्हणे. माझे भगवान एवढे महाकारुणिक आहेत, माझे भगवान एवढे दयाळू मयाळू आहेत. माझ्या शास्त्राला माहित आहे की पहिल्या वचनानंच मला दास्यत्वातून सोडलेलं आहे. माझ्या भगवंताला हे सगळं माहित आहे की तुमचं वचन, बुद्धाचं वचन मी नुसतं सांगून राणीने मला दास्यत्वातून सोडलेलं आहे. जर मी प्रत्यक्ष भगवंताला तिथं नेलं तर माझं किती मंगल होईल, तुमचं किती हे माझ्या भगवंताला माहित आहे. म्हणून माझे शास्त्रा उद्याच तुमच्या घरी येतील, तुम्ही तयारीला लागा. आणि खरंच राणी तयारीला लागली. राणीनं पूर्ण गाव सजवायला सांगितलं. राणीनं सगळे जसं तुम्ही आता फुलं बिलं टाकले, हा भिक्षूंचा सन्मान नाही, हा धम्माचा सन्मान आहे. हे करत राहा, नित्यनियमाने करत राहा, हे कधी सोडलं नाही पाहिजे. कदाचित आपल्या समाजातल्या काही काही लोकांना वाटतं काय बनतेची काही कामधंदा तर करत नाही, काहूनच फुलं टाकतात, असं काही काही राग येतोय. एकदा काय झालं, आम्ही एका उपासकाच्या घरी भोजनाला गेलो आणि आमच्या ताटामध्ये 10-12 भंतीची ताटामध्ये भले 10-12 पदार्थ आणि तिथे एक प्राध्यापक बसले. त्या प्राध्यापकाने पाहिलं तर म्हणे मला 1 लाख पगार आहे आणि मी घरी 2च भाज्या खातो, यायला बघा ना 15-15 भाज्या म्हणे. आता प्राध्यापक लयच रागाला आमचा, काहून कानू लय टेन्शन आलं त्यांना. मी म्हटलं सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बी भंतीची वाट रोज 15 भाज्या खा. आमचं काय म्हणणं आहे, काही अडचण आहे का? भंतीची होण्याची काही बंदी का कोणाला? भंतीची होण्याची काही बंदी आहे का? भंतीची झाल्यानंतर असं कोणी म्हणणार आहे का यायचं सन्मान नका करून यायचंच करा? असं काही आहे का की जे गोरे गोरे भंतीची त्याचा सन्मान करा, काळ्याचा नका करू? आमचं कोणीच नसतं केला. बघ काय अवघडच काम आहे नाही बघा. तर मनुष्य काळा आहे का गोरा आहे का ठेवला आहे का उंच आहे का काय चिवरधारी जो आहे, लोक त्याचा सन्मान करतात, आदर सत्कार करतात. कशामुळं? तथागताचं हे महापवित्र चिवर जे आहे ते चिवर माणसाला नम्रपणे हात जोडायला लावतंय. तसं ती इतकी तयार झाली आणि तिनं रोज 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 भगवंताचं प्रवचन हिच्या मुखातून ऐकल्यानंतर भगवंताला आमंत्रित केलं. सगळं गाव सजवलं, नगर सजवलं, तोरण पताका लावल्या. विशेष रूपाने भगवंतासाठी तिनं तयारी केली आणि भगवंताला जेव्हा आमंत्रित केलं, सन्मानाने भगवंताचे पाय आधी घरातल्या पुरुष मंडळीने स्वच्छ धुतले आणि सुंदर सन्मानपूर्वक भगवंताला उंच आसनावर बसवलं. स्वादिष्ट स्वतःच्या हाताने बनवलेलं खुज्जूतारांच्या दोघींनी मिळून भोजन सगळ्या दासदास्यासह भगवंताला भिक्खू संघाला वाढलं. भोजन झाल्यानंतर भगवंतांनी दानाचं अनुमोदन केलं, प्रवचन दिलं आणि प्रवचन दिल्याबरोबर बसल्या बसल्याच तिथं ही खुज्जूतारा नावाची दासी श्रोतापन्न झाली आणि ती राणी सक्रोधागामी झाली. मग राणी भगवंताला हात जोडून म्हणाले, भगवान अहो तुम्ही माझे शास्ता महाकारुणिक, पण ही दासी ही माझी कल्याण मैत्रीण झाली. हिच्यामुळेच मला भगवंताचं दर्शन झालं, हिच्यामुळेच मला धम्माचं दर्शन झालं, हिच्यामुळेच मला संघाचं दर्शन झालं. त्या चक्रले